प्रश्न क्रमांक 21 आहे. शरीरामध्ये रक्त शुद्ध करण्याचे प्रमुख अवयव कोणते? ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मूत्रपिंड. मानवी शरीरामध्ये सर्वात मोठी धमनी कोणती आहे? ह्याचं पर्याय क्रमांक बी उत्तर आहे महाधमनी. मेंदूचे संरक्षण कोण करते? तर पर्याय क्रमांक बी, कवटी. शरीराचे संतुलन राखण्याचे कार्य मेंदूचा कोणता भाग करतो? तर याचा उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अनुमस्तिष्क, सेरेबेलम. आणि नंतर आहे श्वसन संस्थेमध्ये वायूची देवाणघेवाण कोठे होते? तर ऑलिओल म्हणजे वायुकोश आपण बघितलं होतं ना ते. अन्ननलिका व श्वासनलिका संगम झाकण. अन्ननलिका आणि श्वासनलिकामध्ये एक कॉमन झाकण आहे, तर त्याचं नाव काय आहे? एकच मिनिट. अन्ननलिका आणि श्वासनलिका यांच्या संगमावर होणारे झाकण ते आहे लेगॅटिस. आणि नंतर आहे पचन संस्कार कुठून सुरुवात होते? तोंडापासून. शरीरात सर्वात मोठी पाचक ग्रंथी कोणती आहे? ती आहे यकृत. इन्सुलिनचे प्रेरक कोणत्या ग्रंथीतून स्रवते? ते पण यकृत आहे. शरीरातील मास्टर ग्रंथी म्हणून कोणाला ओळखले जाते? ते पियूषिका. ते कुठे असते? तर मेंदूच्या तळाशी असते. हे ग्रंथ म्हणजे बॅलन्स ठेवण्याचं काम करतं. यालाच मास्टर ग्रंथी असे पण म्हणतात. परीक्षामध्ये विचारले जाऊ शकतात. पिच्युटरी ग्लॅन्ड किंवा मास्टर ग्रंथी कोणाला म्हणतात? शरीरामधला सर्वात कठीण पदार्थ कोणता आहे? हाड, नाक, दाताचे इनामेल इनामेल असतं दातावरती, ते आहे का नख, खुर्च्या? तर सर्वात कठीण पदार्थ आपल्याला ओळखायचंय याच्यामधला. त्याचं उत्तर आहे सर्वात कठीण दातावरील इनामेल सर्वात कठीण पदार्थ आहे. कारण लवकर जात नाही. म्हणजे वर्षानुवर्ष ब्रश केलं तरी दातावरती इनामेल जे असतं ते जात नाही लवकर, म्हणून तो कठीण म्हणून समजला जातं. विटॅमिन डी ऊ दिलेला आहे. ह्याचे मुख्य घटक कोणते आहे? तर विटॅमिन डी जे आहे ते मुख्य घटक सूर्यप्रकाश आहे. ठीक आहे. त्यानंतर शरीरात सर्वाधिक प्रमाणात आढळणारे मूलद्रव्य कोणते? आपल्या शरीरामध्ये सर्वाधिक आढळणारे मूलद्रव्य ऑक्सिजन आहे. मानवी शरीरामध्ये सर्वाधिक प्रमाणात कोणता घटक असतो? तर पाणी 70% आपण बघितलं तर 70% पाणी आहे. शरीरामध्ये उत्सर्जित संस्थेचा प्रमुख अवयव कोणता आहे? तर मूत्रपिंड आहे. शरीराचे सर्व क्रियेचे नियंत्रण समन्वय कोण राखतो? मेंदू आणि मज्जासंस्था. शरीरामधले ऊर्जा देण्याचे कार्य मुख्य अन्न घटक कोणते आहे? तर कार्बोदके आहे. इथंपर्यंत पटपट लिहून घ्यायचंय. व्हिडिओ पॉज करून तुम्ही लिहू शकता. आता प्रश्न क्रमांक 38. आपण हे बघितलं होतं ऑलरेडी. विटॅमिन म्हणजे जीवनसत्व एच्या अभावी कोणता रोग होऊ शकतो? तर एच्या अभावी रातआंधळेपणा होऊ शकतो. नंतरचा आहे मानवी शरीरामध्ये सर्व क्रियेचे नियंत्रण समन्वय राखण्याचे कार्य कोण करते? शरीरातील सर्व क्रियेचे नियंत्रण समन्वय. क्रियेचे नियंत्रण आणि समन्वय असं दोन्ही विचारलेले आहे. तर ह्याचं उत्तर आहे चेतासंस्था, मज्जा संस्था पण म्हणतात त्याला. चेतासंस्थेचे प्रमुख घटक कोणते आहेत? तर मेंदू आपण बघितलं होतं. मेंदू, मेरुज्जो आणि मज्जातंतू हे सगळे आहेत चेतासंस्थेचे प्रमुख घटक आहेत.
मानवी मेंदूचे संरक्षण कोणते हाड करते? हे पण खूप सोपं उत्तर आहे. याचं उत्तर कवटी आहे. मेरुरज्जू संरक्षण कोणते कार्य करते? तर मणक्याचे जे हाड आहे त्याच्यामध्ये असतो. पर्याय क्रमांक सी. मेंदूचा सर्वात मोठा भाग कोणता आहे? तर ह्याचा जो आहे पर्याय क्रमांक प्रस्थिस्थ. पर्याय क्रमांक सी. शरीरातील चेतासंस्थेचे प्रमुख कार्य कोणते आहे? शरीरामध्ये सर्व प्रक्रियेचे नियंत्रण, समन्वय, बाह्य उत्तेजन, प्रतिसाद मिळते. हृदयाचे ठोके, श्वसन, रक्तदाब याची क्रिया नियंत्रणात कोण करत असतं? याच्यावरती कोणाचं नियंत्रण असतं? तर मेंडूला ऑब्लोगोटा ह्याचा असतं. हा मध्यभागी, मेंदूच्या मध्यभागी असतो आणि अनैच्छिक आपोआप होणाऱ्या कार्यावरती नियंत्रण करतो. म्हणजे हृदयाचे ठोके असतील, श्वास असेल, रक्तदाब याचा मेंदूला ऑब्लोगोटाचं नियंत्रण असतं. मज्जासंस्थेचे कार्यकारी एकक कोणते आहे? मज्जासंस्था एकक ह्याचं आपण बघितलं होतं ना, न्यूरॉन. न्यूरॉन एकक आहे. चेतासंस्थेचे मूलभूत व संरचनात्मक आणि कार्यात्मक पेशी एकक आहे. मानवी शरीरामध्ये सर्वात लांब पेशी कोणती आहे? तर मज्जापेशी आहे. प्रश्न तसेच लिहून पाठ करायचे, फक्त लिहायचं नाही, लिहित लिहित पाठ पण करायचं आहे. त्यानंतरचा एकक पर्यंत चालतं. मानवी शरीरामधील सर्वात लांब पेशी मज्जापेशी, न्यूरॉन. मज्जापेशी पर्याय सी. न्यूरॉनचे संदेश ग्रहण करणारा कोणता भाग आहे? डेंड्रॉन आहे. न्यूरॉनमध्ये मज्जासंस्थेत वाहून नेणारा कोणता भाग आहे? अक्षतंतू आहे. मेंदू बाह्य भागाला काय म्हणतात? मेंदू बाह्य भागाला सेरेबेलम कार्डियसिस असे म्हणतात. पर्याय क्रमांक बी आहे. याच्यानंतर 51 पासून प्रश्न बघूया आपण आणि सगळ्यांनी लिहून ग्रुपवरती पाठवायचे. प्रश्न आणि उत्तरे पण लिहून पाठवायचे. आपल्याला वेळ नसल्यामुळे मी ग्रुप व्हिडिओ बनवत आहे. कारण हे जर तुम्ही क्लासमध्ये लिहित बसला तर खूप जास्त वेळ जाईल. त्याच्यामुळे अशा प्रकारे व्हिडिओ बनवून मी तुम्हाला प्रश्नाची उत्तरे सांगत जाईन. हे पाठ करायचे फक्त आणि नोट्स वाचून काढायचे आहेत सगळ्यांनी. प्रश्न क्रमांक 51 आहे. मज्जा संदेश एक न्यूरॉन दुसऱ्याकडे कशाद्वारे पोहोचवतो? तर हे न्यूरो ट्रान्समीटर द्वारे आपला जो एकक बघितला होता त्याद्वारे पोहोचवता येतो. ऐच्छिक व क्रियांचे नियंत्रण कोणता भाग करतो? आपण बघितलं अनैच्छिक ते आहे प्रमस्तिष्क आणि इथं जर मेंडूला अबोलाटा म्हणजे श्वसन, हृदयाचे ठोके, रक्तदाब, मेंडूला अबोलाटा आणि ऐच्छिक हे कोण नियंत्रण करतं? तर प्रमस्तिष्क. मेंदूचा पहिला भाग जो असतो तो प्रमस्तिष्क असतो. प्रतिक्षाप्ती क्रिया करणे रिफ्लेक्स ऍक्शन मुख्यद्वारे कोणाद्वारे नियंत्रित केले जातं? तर मेरुरज्जू. मेरुरज्जू ह्याच्याद्वारे. गरम वस्तूला हात लागल्यानंतर लगेच हात मागे घेणे हे कोणाचे उदाहरण आहे? मध्यवर्ती हे कोणाचे उदाहरण आहे? तर रिफ्लेक्स ऍक्शन प्रतिक्षिप्त क्रिया याचे आहे. चेतासंस्थेचे प्रमुख दोन भाग कोणते? मध्यवर्ती आणि परिघीय चेतासंस्था. मध्यवर्ती चेतासंस्थेत कोणते अवयव समाविष्ट आहे? मेंदू आणि मेरुज्जू. परिघीय चेतासंस्थेचे प्रमुख घटक कोणते आहे? मज्जातंतू. स्वायत्ता ऑटोमॅटिक चेतासंस्थेचे नियंत्रण कोण करते? तर अयैच्छिक क्रिया. एकच मिनिट, हा स्क्रीन थोडासा खाली घेते. इथपर्यंत झालं परिघीय. स्वायत्ता, हा स्वायत्तापर्यंत आलता ना आपलं.
स्वायत्ता ऑटोमॅटिक चेतासंस्थेचे नियंत्रण कोण हे नियंत्रण करणार कोण करतं? तर स्वायत्ताच्या कोणत्या क्रियेचे नियंत्रण करते असं विचारलंय. हृदयाचे ठोके, डोळ्याची बाहुली, अंकुचन, विसरण म्हणते कोणत्या चेतेचे कार्य आहे? तर स्वायत्ताच्या अंशाचे कार्य आहे. मेंदूला ऑक्सिजन पुरवठा करणे काही मिनिटात बंद झाले असता काय होऊ शकते? मेंदूचे पेशीचे नुकसान होऊ शकते. हे प्रश्न लिहून पाठ करायचे आहेत. खूप सोपे प्रश्न आहेत. थोडस तुम्हाला हा नवीन विषय असल्यामुळे वेगळा वाटेल, पण हे करायचंय. परीक्षेमध्ये येण्यासारखे प्रश्न आहेत, त्यामुळे पाठ करा. प्रश्न क्रमांक 61. मानवी मेंदूचे सरासरी वजन किती असते? आपण त्या दिवशी बघितलं होतं मानवी मेंदूचे सरासरी वजन हे आपले मुठी एवढं असतं म्हणून सांगितलं होतं ना. त्याचं वजन विचारले आहे 1300 ते 1400 ग्रॅम इतका. वयानुसार त्याचं वेगळे वेगळे वजन असतं. मज्जातंतू संरक्षण कार्य कोणते आवरण आहे? तर मॅलेनियन आवरण आहे. शरीरातील कोणते संवेदन प्रथम मेंदूपर्यंत पोहोचते? तर मज्जा संस्था. चेतासंस्था व अतिस्रावी संस्था एकत्रपणे कोणते कार्य करते? तर शरीरामध्ये सर्व कार्याचे नियंत्रण व समन्वय करते. स्मरण, विचार व आणि बुद्धिमत्ता हे यांचे मुख्य केंद्र कोणते आहे? तर प्रमस्तिष्क आहे. शरीराचे संतुलन राखण्याचे कार्य मेंदूचा कोणता भाग करतो? अनुमस्तिष्क, सेरेबेलम. बॅलन्सिंग करणे. दोन न्यूरॉन्स मधील सूक्ष्म अंतराला काय म्हणतात? ते सायनॅप्स म्हणतात, सायनॅप्स. 67 पर्यंत पूर्ण करायचे. त्यानंतर 2.2 2.2 स्वाध्याय सुरू करायचे. तर आपल्यात ह्याच्यामध्ये 3 स्वाध्याय आहेत, त्यानुसार करायचे. शरीरामध्ये सर्वाधिक प्रमाणामध्ये असणारा अन्न घटक हे तर सगळ्यांना माहीत असेल, तरी पण सांगते. सर्वाधिक अन्न घटक हे कार्बोदके असतात, ज्यातून कार्बोहायड्रेट्स म्हणतो आपण त्याला. सॉरी, हे सर्वाधिक प्रमाण अन्न घटक पाणी आहे. सॉरी, अन्न म्हणल्यावर पाणी सर्वात जास्त. ऊर्जा देणारा अन्न घटक कोणता आहे असं, तर ते कार्बोदके आहेत. शरीराला सर्वाधिक ऊर्जा कोणत्या अन्न घटकामुळे मिळते? एकच मिनिट, थोडंसं कन्फ्युजन झालं नाही, मी अजून एकदा घेते. सर्वाधिक ऊर्जा देणारा अन्न घटक नाही असा प्रश्न विचारले. ऊर्जा देत नाही असं कोणता अन्न घटक आहे? तर ते खजिने आहेत. खजिनेमधून ऊर्जा मिळत नाही आपल्याला. आणि ऊर्जा कशामधून मिळते सर्वाधिक? तर ते कार्बोदकेमधून मिळतं. प्रश्न क्रमांक 3 पर्यंत झाले असतील. आता चौथा, 2.2 मधला चौथा लिहून घ्यायचा. एक ग्रॅम स्निग्ध पदार्थापासून किती किलो कॅलरीज ऊर्जा मिळते? ह्याच्यामध्ये 1 किलो स्निग्ध पदार्थ माहिती असेल ना, तेल, तूप, हे सगळे स्निग्ध पदार्थ. त्याच्यामधून किती किलो कॅलरीज मिळते आपल्याला? तर 9 किलो कॅलरीज मिळते. 1 ग्रॅम प्रथिनेपासून किती किलो कॅलरी मिळते? तर 4 किलोग्रॅम. शरीर बांधणीसाठी असणारा अन्न घटक कोणता? तर प्रथिने. शरीर बांधणीसाठी शरीराचे तापमान नियंत्रण ठेवण्यासाठी अंतर्गत अवयवाचे संरक्षण करणारे अन्न घटक कोणते आहेत? तर स्निग्ध पदार्थ. खालीलपैकी पूर्ण प्रथिनांचा उत्तम स्रोत कोणता आहे? तर प्रथिने प्रथिने अंडी. सर ह्याच्यात पूर्ण प्रोटीन प्रोटीन सोर्स ह्याच्यामधला कोणता आहे? तर खूप सारे आहेत, त्याच्यामधला हे बरोबर उत्तर आहे, अंडी. आणि जीवनसत्व सी कमतरतेमुळे, अभावामुळे कोणता रोग होऊ शकतो? हे पण आपण बघितलं होतं, स्कर्वी नावाचा रोग होतो. आणि जीवनसत्व डी च्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? तर मूळदोस पण होतो, पण ह्याच्यामध्ये नाव ऑप्शन मध्ये नाहीये. तो रिकेट्स नावाचा रोग होऊ शकतो. विटॅमिन डी मुळे मूळदोस पण होतो आणि रिकेट्स नावाचा पण
होऊ शकतो. विटॅमिन डीचा जो मेन सोर्स आहे तो सूर्यप्रकाश आहे. जीवनसत्व ड डी. आता प्रश्न क्रमांक 11. जीवनसत्व बी, थायमिन म्हणतात त्याला जीवनसत्व बीला, तर त्याच्या कमतरतेमुळे कोणता रोग होऊ शकतो? तर बी मुळे बेरी नावाचा रोग होऊ शकतो. बी लक्षात ठेवायचं. शरीरामध्ये पाण्याची कमतरता झाल्यास कोणती अवस्था निर्माण होते? पाणी जर कमी पडलं तर डिहायड्रेशन होतं, निर्जलीकरण म्हणतात त्याला. शरीरामध्ये संतुलित आहाराचे योग्य उदाहरण कोणतं आहे? संतुलित आहार खाण्यासाठी सर्व खावं लागतं. डाळी, डाळ, भाज्या, पुरेसे पाणी, ह्या सर्व आहाराचा समावेश केला जाऊ शकतो. प्रश्न क्रमांक 13 पर्यंत पूर्ण झालेले. आता प्रश्न क्रमांक 14. हा पण प्रश्न बघितला होता, पण मी धडा शिकवताना सांगितला होता. रक्त गोठण्याचे कोणते जीवनसत्व आवश्यक आहे? रक्त गोठण्यासाठी विटॅमिन के ची आवश्यकता आहे. खालील शरीरामध्ये हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कोणते खनिजाची आवश्यकता आहे हे पण बघितलं होतं आपण. लोह म्हणजेच आयर्न. आयोडीनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होऊ शकतो? वॉइटर. हाडे व दात मजबूत करण्यासाठी कोणते खनिज सर्वाधिक आवश्यक आहे? हाडे व दात मजबूत करण्यासाठी कॅल्शियम. सोपे. शरीरामधील अन्न घटकातील कोणता घटक पचनास मदत करतो आणि बद्धकोष्ठता टाळतो? तंतुमय पदार्थ. मधुमेह रुग्णासाठी कोणत्या अन्न घटकाचे प्रमाण नियंत्रित ठेवावे? मधुमेह ह्याच्यासाठी अन्न घटकाचे नियंत्रित ठेवावे. मधुमेहीसाठी तर कार्बोदके आणि साखर. खालीलपैकी कोणत्या अन्न घटकामध्ये सर्वाधिक प्रमाण जास्त असतं? कार्बोदके कशामध्ये जास्त असतात? तर डाळी आणि कडधान्यामध्ये असतात. दुग्ध व दूध हे कोणत्या प्रकारचे अन्न आहे? दूध हे संरक्षण आणि शरीर बांधणी करण्यासाठी कॅल्शियम जास्त असतं दुधामध्ये आणि प्रोटीन पण, त्यासाठी संरक्षण आणि शरीर बांधणीसाठी याचा उपयोग होतो. संतुलित आहार म्हणजे काय? संतुलित आहार म्हणजे सर्व ह्याचा समावेश करणे म्हणजे संतुलित आहार. सर्व अन्न घटकाचा समावेश करणे. खालीलपैकी कोणते अन्न घटक जीवनसत्व सी चा उत्तम स्रोत आहे? जीवनसत्व सी हे जास्त आंबट पदार्थामध्ये असते, म्हणजे आवळा, संत्रे, लिंबू ह्याच्यामध्ये. तर संत्रा ऑप्शन बरोबर आहे. गाजर कशाचे स्रोत आहे? तर जीवनसत्व ए ह्याचे स्रोत आहे. खालीलपैकी कोणते अन्न घटक चा स्रोत आहे? स्निग्ध पदार्थ मी मगाशी सांगितलं होतं कोणते स्निग्ध पदार्थ आहेत. तर तूप हे सगळ्यात प्रमुख स्रोत आहे स्निग्ध पदार्थाचा. जे दिलेलं आहे त्या ऑप्शन मधला तूप बरोबर आहे. तसे तर खूप सारे आहेत. अंकुर आलेल्या कडधान्यामध्ये कोणते जीवनसत्व आढळतात? अंकुर आलेल्या जीवनसत्वामध्ये विटॅमिन सी आढळतं. खूप सारे विटॅमिन्स येतात त्याच्यामध्ये पण. खालीलपैकी कोणते सूक्ष्म पोषक घटक मायक्रोन्यूट्रियंट म्हणून ओळखले जाते? तर ते आहे जीवनसत्वे. शरीरामध्ये ऊतीची झीज भरून काढण्याचे कार्य कोण करते? तर ते प्रथिने करतात, प्रोटीन्स. खालीलपैकी कोणते अन्न संरक्षणात्मक अन्न म्हणून ओळखले जाते?
फळे व पालेभाज्या. 2.2 पूर्ण झालेला आहे आणि राहिलेला आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी रेकॉर्डिंग करते, 2.3 सुरू करते. ठीक आहे. आता इथंपर्यंत सगळ्यांनी लिहून घ्यायचंय. जो तुम्ही लिहिताय ते ग्रुपवरती पाठवायचंय चेकिंगसाठी.